आता पाहूया कसा सुरू आहे मनपा निवडणुकीचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जळगाव महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत एक मोठा पेच। शिवसेना 26 जागांवर ठाम तर भाजपची एवढ्या जागा देण्याची तयारी नसल्याची माहिती। अजिंठा विश्रामगृहातील गिरीश महाजनांसोबतच्या बैठकीतून गुलाबराव पाटील 15 मिनिटात तडकाफडकी निघून गेले। मीरा भाईंदरमधील महायुती धोक्यात। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप महायुती तुटणार असल्याचे जवळजवळ निश्चित। 24 तासात युतीची बोलणी करा, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ। प्रताप सरनाईक यांची भाजपला शेवटची मुदत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचा निर्णय प्रभाग क्रमांक 22 आणि 27 मुळे रखडला। दोन्ही प्रभाग हिंदुत्ववादी मतदारांचे, त्यामुळे दोन्ही पक्षांचा यावर दावा। भाजपच्या राजू वैद्यांकडून शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त। भाजप शिवसेनेला नातेवाईकांना तिकीट द्यायचं म्हणून राष्ट्रवादी नकोशी वाटली। अभिजित देशमुखांची टीका। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी दादांच्या राष्ट्रवादीची पहिल्या यादीत 18 प्रभागात 18 उमेदवारांची नावं जाहीर। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, सूत्रांची माहिती। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपने नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार असल्याची माहिती। केडीएमसी निवडणुकीतील शिवसेना भाजपच्या जागावाटपावरून भाजप पदाधिकारी नाराज। रवींद्र चव्हाणांच्या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा संताप। पक्षानं आमच्यावर अन्याय केल्याचा भाजपच्या रवी गायकरांचा आरोप। महायुतीतच पक्षांतर्गत प्रवेश नको असं ठरलेलं असताना सुद्धा स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश सुरूच। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। सोलापुरात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती। दोन्ही पक्षांमध्ये 51 जागांचा फॉर्म्युला ठरला। शिंदेच्या सेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रेंची माहिती। आता पाहूया कसा सुरू आहे निवडणूक धुरळा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कृष्णराज महाडिकांची कोल्हापूर पालिका निवडणुकीतून माघार। काल दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामागे घेतला। पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने धनंजय महाडिक यांचा हा निर्णय। अमरावती महापालिकेत युती संदर्भात ठाकरे सेना आणि काँग्रेसची बैठक। उद्यापर्यंत युतीची घोषणा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराग गुडधे यांची माहिती। जळगावात पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी जाहीर। पवारांची राष्ट्रवादी 37 तर ठाकरेंच्या सेनेला 38 जागा असा फॉर्म्युला। काँग्रेस आणि इतर पक्षांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरे सेना आणि वंचितची आघाडी। दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान जागा लढणार। काँग्रेसकडून सन्मानजनक जागा न दिल्याचा आरोप। दोन्ही पक्ष चंद्रपूर महापालिकेत प्रत्येकी 33 जागा लढवणार। सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का। पहिल्या यादीत नाव आल्याने उमेदवाराचा एमआयएम मध्ये प्रवेश। सोलापुरातील प्रभाग 16च्या काँग्रेस उमेदवार फिरदौस पटेल यांनी पक्ष बदलला। ज्यांचं तिकीट कापलं जाईल त्यांना पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल। त्यांना पुढच्या काळात प्रमोशन दिलं जाईल। संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी नाराज कार्यकर्त्यांना गिरीश महाजन यांचं आश्वासन। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर। नाशिकमधील प्रभागात आयोजित मेळाव्यात मतदारांसोबत बोलताना दिनकर पाटील भावूक। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोलापुरात एमआयएम पक्षाला मोठा धक्का। प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती। जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएम पहिल्यांदाच रिंगणार। 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा। जालन्यात एमआयएम स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका। 125 पंचायत समित्यांचंही बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार। आमदार भोंडेकरांनी मागितली जनतेची माफी। आमची चूक झाली, आम्ही कामं सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांनी त्यांना संधी मिळाली। भोंडेकर यांचं वक्तव्य। हिंगोलीमधील नगर परिषदांवर निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार। नंदनवन या निवासानी झाला सन्मान। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यावेळी उपस्थित। अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकलला। भाजपने पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा।
मुंबईतील दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचा 141वा स्थापना दिवस साजरा करण्यात येतोय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। त्यांच्या हस्ते राज्यातील 29 पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे। 31st आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हळणे, मुरुड या सर्व समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात। 3 जानेवारीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अलंकार महापूजा आणि छबिना मिरवणूक निघणार। कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप एकविरा देवी ट्रेव्हल ट्रस्टने फेटाळले। देवस्थानाच्या कार्यात राजकीय हस्तक्षेप नको, देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळींकडून भूमिका स्पष्ट। जळगावात सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ सुरू। सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 1000ची वाढ। मागील 5 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होते। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर कोठडीत होणार। 31 आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने गस्त वाढवली। मुंबईच्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढ झाली। हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर। परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ। मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार। MMRDAच्या प्रकल्पांसाठी 803 कोटी रुपये मंजूर। मुंबई महानगरात 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार। डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा 30 डिसेंबरला बंद राहील। खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार। पालिका प्रशासनाची माहिती। वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना वर्ष वाढवून मिळणार। कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय। महाराष्ट्र गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हा निर्णय लागू। पुण्यातील स्वारगेट मंडई परिसर अतिप्रदूषित। या भागातील AQI 372 वर पोहोचला। हवा आरोग्याला धोकादायक बनल्याचं परिसर संस्थेच्या पाहणीत स्पष्ट। पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्याच्या पोलिसांच्या सूचना। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहरात पुढचे 5 दिवस नाकाबंदी। माढा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच होणार। निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद। पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडलेली आहे। एक